नमस्कार. सुधागड माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली यांच्या वतीने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मराठी माध्यम इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 5, अणूचे अंतरंग, भाग 3. विद्यार्थी मित्र हो, आपण या प्रकरणामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अणूचे अंतरंग याविषयी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी म्हणजे डाल्टन, थॉम्सन आणि अर्नेस्ट रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी मांडलेली अणूची संरचना कशा प्रकारची असते याविषयीची माहिती आपण मिळवलेली आहे. त्याचप्रमाणे अणूमधील अवअणू कण किंवा मूलकण म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या संबंधीची माहिती आपण मिळवलेली आहे. आज आपण या प्रकरणामधील पुढच्या भागाविषयी म्हणजे अणुअंक, अणुवस्तुमानांक, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन वितरण, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयोजा व इलेक्ट्रॉन स्वरूपण याविषयीची माहिती पुढच्या भागामध्ये आपल्याला मिळवायची आहे. आता या ठिकाणी इथे आपण अणुअंक व अणुवस्तुमानांक किंवा अणुअंक व अणुवस्तुमानांक म्हणजे काय याबद्दल या ठिकाणी आपण माहिती पाहूया. तर आता इथे दिलेले बघा, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रितपणे संख्या म्हणजे त्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक होय. अणुअंक म्हणजे आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय याबद्दलची या ठिकाणी इथं माहिती सांगितलेली. म्हणजे अणुअंक म्हणजे अणूच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनांची संख्या किंवा इलेक्ट्रॉनांची संख्या म्हणजे अणुअंक होय. आणि अणुअंक हा झेड या अक्षराने दर्शविला जातो किंवा झेड या संज्ञेने दर्शविला जातो. त्याच्यानंतर अणुवस्तुमानांक. तर अणुवस्तुमानांक म्हणजे अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. तर अणुवस्तुमानांक हा कॅपिटल ए या अक्षराने किंवा या संज्ञेने दर्शविला जातो. आता अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेत रूपात दर्शवण्याची पद्धत पुढे दिली आहे. तर आता या पद्धतीने हे सगळं अणूची संज्ञा काय आहे, त्याचप्रमाणे त्या मूलद्रव्याच्या अणूचा अणुअंक किती आहे आणि अणुवस्तुमानांक किती आहे याच्यावरून हे चिन्ह रूपामध्ये किंवा चिन्हांकित रूपामध्ये या पद्धतीनं मांडलं जातं. तर इथे बघा, ही संज्ञा त्या मूलद्रव्याची संज्ञा लिहिली जाते. वरच्या बाजूला ए म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक किती आहे तो लिहिला जातो आणि या संज्ञेच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूला झेड म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे सांगतात. तर अशा पद्धतीने हे चिन्हांकित संकेत रूप आहे अणुसंज्ञा, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे मांडण्याचं. आता उदाहरणार्थ आपण बघूया की कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा आहे सी. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे सी. आणि कार्बनचा अणुअंक म्हणजे कार्बन अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनांची संख्या किंवा इलेक्ट्रॉनांची संख्या ही 6 असते. म्हणजे कार्बनचा अणुअंक 6 आहे म्हणून तो या पद्धतीने इथं खाली लिहिला. आणि कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 येतो. म्हणजे कार्बनच्या अणूच्या केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन असतात. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक तो किती आहे 12. म्हणून इथं कार्बनच्या डाव्या बाजूला वरच्या बाजूला
12 असं लिहिलं जातं. म्हणजे अशा प्रकारे कार्बनचा अणुसंज्ञा, अणुअंक आणि वस्तुमानांक हे चिन्ह रूपामध्ये अशा पद्धतीनं लिहिलं जातं. म्हणजे कार्बनची संज्ञा C, कार्बनचा अणुअंक 6 आणि कार्बनचा अणुवस्तुमानांक किती आहे 12. तर या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉन संख्या 6 व कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. यावरून हे सुद्धा समजते की कार्बनच्या अणूच्या केंद्रकामध्ये 12 वजा 6 म्हणजे 6 न्यूट्रॉन असतात. म्हणजे अणुवस्तुमानांकामधून प्रोटॉनांची संख्या वजा केली की त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळते. म्हणजे कार्बनच्या अणूच्या केंद्रकामध्ये 6 न्यूट्रॉन असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी इथे पुढच्या भागामध्ये बघा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. तर जरा डोके चालवा. या प्रश्नांची उत्तरे साधारणपणे तुम्हीच सोडवायची आहेत. पण या प्रश्नांची उत्तरे काय असतील हे मी या ठिकाणी सांगत आहे. बघा, तर पहिला प्रश्न आहे, कार्बनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक Z व अणुवस्तुमानांक A ठरवा. तसेच त्यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. आता ऑक्सिजन या अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनांची संख्या किती आहे 8 आहे. ऑक्सिजनची संज्ञा O आणि त्याच्या केंद्रकामध्ये 8 प्रोटॉन आहेत. प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो. म्हणजे ऑक्सिजनचा अणुअंक किती येईल 8. ऑक्सिजनचा अणुअंक किती येईल 8. 8 प्रोटॉन असतात म्हणजे अणुअंक Z बरोबर 8 येईल. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनांची एकूण संख्या. म्हणजे ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्रकामध्ये 8 प्रोटॉन आहेत आणि 8 न्यूट्रॉन आहेत. म्हणजे 8 प्रोटॉन अधिक 8 न्यूट्रॉन म्हणजे किती झाले 16. तर अणुवस्तुमानांक म्हणजे A याची किंमत किती येते 16. म्हणजे ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक किती आहे 16 आहे. आता हे चिन्हांकित रूपामध्ये लिहायचं आहे किंवा चिन्हांकित संकेताने याची मांडणी करायची. तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची संज्ञा काय आहे O, म्हणून इथं असं O लिहायचं. आणि Oच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूला ऑक्सिजनचा अणुअंक म्हणजे तो किती आहे 8, म्हणून 8 इथं असे खाली लिहायचे. आणि ऑक्सिजनच्या डोक्याला वरच्या बाजूला A ची किंमत म्हणजे अणुवस्तुमानांक आणि तो किती आहे 16, म्हणजे तो वरच्या बाजूला 16 असं लिहायचं. तर या ठिकाणी याची चिन्हांकित संकेताने मांडणी कशी होईल तर O इथं खाली 6 आणि 8 आणि वरच्या बाजूला 16. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या प्रश्नांची उत्तरे तुम्ही सोडवायची आहेत. त्याच्यानंतर कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणूत किती इलेक्ट्रॉन असतील. आता कार्बनचा अणुअंक 6 आहे. अणुअंक 6 आहे म्हणजे कार्बनच्या अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनांची संख्या किती असेल 6. आणि जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच त्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकाच्या बाहेर काय करत असतात इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. म्हणजे कार्बनचा अणुअंक 6 आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या 6 आहे म्हणजेच तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा किती असेल 6 असेल. म्हणून या ठिकाणी कार्बनच्या अणूत 6 इलेक्ट्रॉन असतील. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सोडियमच्या अणूत 11 इलेक्ट्रॉन आहेत तर सोडियमचा अणुअंक किती. आता अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनांची संख्या. तर सोडियमच्या अणूमध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे सोडियमचा अणुअंक किती असणार आहे 11च. याचं उत्तर काय येणार आहे सोडियमचा अणुअंक 11. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा की मॅग्नेशियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 व 24 आहे. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल. तर मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे 12 आहे.
आणि अणुवस्तुमानांक किती आहे? 24 आहे. तर या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे ते आठवावं लागेल. मॅग्नेशियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Mg, म्हणजे कॅपिटल M आणि स्मॉल g, ही काय आहे? मॅग्नेशियमची संज्ञा. मग मॅग्नेशियमची संज्ञा लिहायची Mg, डाव्या बाजूला Mgच्या थोडंसं खाली लिहायचं अणुअंक तो 12 आणि अणुवस्तुमानांक किती आहे? 24. तो 12च्या वरती डोक्यावरती Mgच्या 24 लिहायचं. तर अशा पद्धतीनं याचं चिन्हांकित संकेत रूप लिहायचं. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा. कॅल्शियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 व 40 आहे. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतील ते काढा. आता या ठिकाणी अणुअंक दिलेला आहे. कॅल्शियमचा अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनांची संख्या दिलेली 20 आणि अणुवस्तुमानांक दिलेला आहे 40. आता न्यूट्रॉनची संख्या काढायची. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या ही अणुवस्तुमानांकामधून अणुअंक वजा केल्यानंतर काय मिळते? न्यूट्रॉनची संख्या. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या बरोबर अणुवस्तुमानांक वजा अणुअंक. मग कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक आहे 40 वजा कॅल्शियमचा अणुअंक आहे 20. म्हणजेच या ठिकाणी याच्यासाठी सूत्रसुद्धा लिहू शकता तुम्ही की कॅपिटल N बरोबर कॅपिटल A वजा Z. N म्हणजे न्यूट्रॉनची संख्या बरोबर अणुवस्तुमानांक वजा अणुअंक. तर A ची किंमत आहे इथं 40, म्हणजे अणुवस्तुमानांक आहे 40 वजा अणुअंक 20 बरोबर 40 वजा 20, म्हणजेच उत्तर किती येतं? 20 हे कॅल्शियमच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतील. तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे इथे सांगितलेली आहेत. हे प्रश्न नीट वाचायचे आणि त्याची उत्तरं तुम्ही लिहून काढायची आहेत. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन वितरण म्हणजे काय याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळवायची आहे. तर बघा, इलेक्ट्रॉन वितरण म्हणजे विभागणी किंवा वाटणी. मग इलेक्ट्रॉनांची वाटणी किंवा विभागणी कशी केलेली असते हे या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळवायची. तर आपण बोरचं अणुप्रारूप बघितलेले आणि बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन हे काय असतात? स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. म्हणजे बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाबाहेर ज्या कक्षा असतात किंवा स्थिर अशा प्रकारचे कवच असतात त्यांना स्थायी म्हणतात आणि या स्थायी कवचामध्ये काय करत असतात? परिभ्रमण करत असतात. आणि हे जे कवच आहेत त्या कवचांना विशिष्ट अशा प्रकारची ऊर्जा असते. तर अणुकेंद्रकामध्ये सर्वात जवळ असलेले जे कवच आहे त्या कवचाला पहिले कवच असे म्हणतात. त्यानंतरचं जे कवच आहे त्या कवचाला दुसरे कवच असं म्हणतात. कवचा म्हणजे अशा प्रकारे 1, 2, 3, 4 अशी अणूच्या केंद्रकाच्या बाहेर ही काय असतात? कवच असतात. तर या कवचांच्या क्रमांकासाठी N ही संज्ञा वापरतात. म्हणजे N बरोबर 1, 2, 3, 4 म्हणजे पहिले कवच, दुसरे कवच, तिसरे कवच, चौथे कवच, डॅश 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 असं म्हणजे पुढं ही कवच असतात. 5वे 6वे 7वे अशी कवचं असतात. तर या क्रमांकानुसार हे जे कवच आहेत त्या कवचांना K, L, M, N या संज्ञांनी काय केलं जातं? संबोधले जाते. तर पहिले जे कवच आहे त्या कवचाला K कवच असं म्हणतात. दुसरे जे कवच आहे त्या कवचाला L कवच असं म्हणतात. म्हणजे अणूच्या केंद्रकाबाहेर हे इलेक्ट्रॉनांची वाटणी किंवा विभागणी या अशा कवचामध्ये केलेली असते. तर पहिले कवच K कवच, दुसरे जे कवच आहे त्या कवचाला L कवच म्हणतात, तिसरं जे कवच आहे त्या कवचाला M कवच म्हणतात आणि चौथं जे कवच आहे तर N कवच असं म्हणतात.
आणखी पुढे कवच आहेत, तर या ठिकाणी इथं डॅश डॅश केलेले. तर या संज्ञांनी संबोधण्यात येते. प्रत्येक कवचामध्ये जास्तीत जास्त 2n वर्ग या सूत्राने मिळवलेल्या किंवा मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असतात. यांचे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनांची ऊर्जासुद्धा वाढते. म्हणजे कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावण्याची क्षमता ही किती असते ते 2n वर्ग या सूत्राने काय केली जाते, मिळवली जाते. तर या ठिकाणी इथे बघा हा तक्ता दिलेला आहे. तर हे इलेक्ट्रॉनांचं वितरण किंवा विभागणी किंवा वाटणी वेगवेगळ्या कवचामध्ये, कवच आणि कक्षा या दोन्हीचा अर्थ एकच आहे, कवच किंवा कक्षा असं म्हणतात. तर या कवचामध्ये किंवा कक्षामध्ये कशा प्रकारे केलेली असते ते या ठिकाणी इथं सारणीमध्ये दिलेलं आहे. ही सारणी तुम्हाला तक्ता पूर्ण करून घ्या किंवा तक्ता पूर्ण करा अशा प्रकारे पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर हा तक्ता मी इथं पूर्ण करून तुम्हाला दिलेला आहे. तर पहिलं जे कवच आहे त्या कवचाला के कवच असतात. कसं म्हणतात तर हे n बरोबर 1 म्हणजे पहिले कवच, l म्हणजे दुसरे कवच, त्याच्यानंतर m हे तिसरे कवच आहे आणि n हे चौथे कवच आहे. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनांची संख्या प्रत्येक कवचामध्ये जास्तीत जास्त किती असते हे 2n वर्ग या सूत्राने मिळवली जाते. तरी म्हणून इथं लिहिले 2n वर्ग. या ठिकाणी इथे संज्ञा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कक्षा म्हणजे कक्षा क्रमांक 1 2 3 4 आणि इथं पहिली कक्षा असेल तर हे सूत्र त्या ठिकाणी वापरलं जातं. 2n वर्ग या सूत्राप्रमाणे किंवा या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन संख्या ही असते. म्हणून 2 इथं आहे. तसंच n म्हणजे के कवचामध्ये कक्षा क्रमांक 1 आहे. कक्षा क्रमांक 1 जे आहे त्याला संज्ञा काय आहे, के संज्ञा आहे किंवा त्याला के कवच असं म्हणतात. म्हणून इथं यांची किंमत किती आली 1 आणि 1चा वर्ग. तर 1चा वर्ग केला तर 1च येतो आणि गुणिले 2 म्हणून 2 गुणिले 1 बरोबर किती येतं 2. म्हणजे के कवचामध्ये म्हणजेच 1 नंबरच्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावण्याची संख्या ही जास्तीत जास्त किती असते 2 असते. त्याच्यानंतर दुसरं जे कवच आहे या कवचाला यल कवच असं म्हणतात आणि 2n वर्ग या सूत्राप्रमाणे या कवचामध्ये सामावणाऱ्या इलेक्ट्रॉनांची संख्या ही 2 आहे. तसंच लिहिलं इथे बघा, गुणिले n म्हणजे कवच क्रमांक 2, 2चा वर्ग 4, 4 गुणिले 2 बरोबर किती आले 8. म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये म्हणजे यल कवचामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावण्याची संख्या ही 8 असते. त्याच्यानंतर तिसरं जे कवच आहे या कवचाला यम कवच असं म्हणतात आणि 2n वर्ग या सूत्राप्रमाणे या कवचामधील इलेक्ट्रॉनांची संख्या किती येते 18. तर 2 गुणिले 3चा वर्ग 9, 9 गुणिले 2 बरोबर 18 म्हणून इथे किती आलेले 18. त्याच्यानंतर चौथं जे कवच आहे या कवचाला यन कवच असं म्हणतात आणि या ठिकाणी कक्षा क्रमांक 4 म्हणजेच यन कवच आणि या सूत्राप्रमाणे 2 गुणिले यांची किंमत 4, 4चा वर्ग, 4चा वर्ग 16, 16 गुणिले 2 बरोबर किती आले 32. म्हणजे चौथ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावण्याची क्षमता ही किती असते 32. तर अशा प्रकारे के कवच म्हणजे पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉनांची संख्या असते. दुसऱ्या कवचामध्ये म्हणजे यल कवचामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावण्याची क्षमता ही 8 असते. तिसरं जे कवच आहे त्या कवचामध्ये म्हणजे यम कवचामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन सामावले जातात आणि चौथं जे कवच आहे ते यन कवच आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनांची संख्या ही 32 असते. तर अशा प्रकारे या कवचामध्ये के यल यम यन हे जे अणुच्या केंद्रकाबाहेर जी कवचं असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनांची वाटणी अशा प्रकारे केलेली असते किंवा विभागणी अशा या पद्धतीने केलेली असते. तर या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन वितरण कक्षानिहाय केलेली इलेक्ट्रॉनांची विभागणी किंवा वाटणी म्हणजेच इलेक्ट्रॉन वितरण होय. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय याविषयीची माहिती मिळवायची.
तर आता आपण बघितलं की आत्ताच या मागच्या तक्त्यामध्ये बघितलेले की KLMN या कवचामध्ये साधारणपणे 2, 8, 18, 32 अशा प्रकारची इलेक्ट्रॉन सामावू शकतात. म्हणजेच हीच काय आहे, या कवचांची कमाल धारकता आहे. कवचांची काय आहे, कमाल धारकता आहे. तर आता याच्यावरूनच आपल्याला इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे काय याबद्दल माहिती मिळवायची. तर इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. म्हणजे वेगवेगळ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉनांची जी केलेली मांडणी असते त्या मांडणीलाच मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण असं म्हणतात. तर आता आपण काही मूलद्रव्यांच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहूया. या तक्त्यामध्ये काही मूलद्रव्य दिलेली आहेत आणि त्या मूलद्रव्यांच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण आपल्याला पाहायचे. तर या तक्त्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये 1 ते 3 ओळी म्हणजे हायड्रोजन, हेलियम आणि लिथियम याबद्दलची माहिती भरून दिलेली होती आणि पुढचा जो उरलेला तक्ता आहे तो तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेला आहे, पण मी इथे तुम्हाला हा भरून दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे हा 5.7 तक्ता क्रमांक 5.7 काही मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण म्हणून पुस्तकामध्ये आहे तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे कक्षानिहाय किंवा कवचनिहाय केलेली इलेक्ट्रॉनांची वाटणी किंवा मांडणी. तर आता इथे बघा, पहिल्या कॉलममध्ये इथं मूलद्रव्ये दिलेली आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत, तिसऱ्या कॉलममध्ये अणूमधील इलेक्ट्रॉनांची संख्या किती ते दिलेली आहे आणि पुढच्या कॉलममध्ये कवचातील इलेक्ट्रॉनांचं वितरण म्हणजे कवच संज्ञा किंवा कमाल धारकता किती असते हे या ठिकाणी दिलेले आणि संख्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन संरूपण इथे लिहून दाखवलेलं आहे. तर पहिले जे 3 कॉलम आहेत ते तुम्हाला इथे भरून दिलेले आहेत. तर बघा, पहिलं मूलद्रव्य आहे हायड्रोजन. हायड्रोजनची संज्ञा आहे H. हायड्रोजन अणूमध्ये इलेक्ट्रॉनांची संख्या 1 असते आणि हा 1 पहिल्या कवचामध्ये असतो. तर या ठिकाणी K कवचामध्ये इलेक्ट्रॉनांचं वितरण केलेलं असतं आणि या संख्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन संरूपण काय येईल तर 1 असंच येईल. त्याच्यानंतर दुसरं मूलद्रव्य आहे हेलियम. हेलियमची संज्ञा आहे He, कारण हायड्रोजन आणि हेलियम हे दोन्ही ठिकाणी याच्यामध्ये H अक्षर येतं म्हणून हायड्रोजनची संज्ञा फक्त H आहे आणि हेलियमची पहिलं कॅपिटल लेटर H आणि हेलियममधलं He दुसरं लेटर स्मॉल घेतलेले म्हणून हेलियमची संज्ञा आहे He. याच्यामध्ये याचा अणु क्रमांक किंवा अणुअंक आहे 2 म्हणून अणूमधील इलेक्ट्रॉन संख्या किती आहे 2 आणि पहिल्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता किती असते 2 असते म्हणून K कवचामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन येतील. बाहेरच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन येणार नाही आणि हे इलेक्ट्रॉन संख्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन संरूपण हे 2 असं लिहितात. त्याच्यानंतर लिथियम या मूलद्रव्याची संज्ञा आहे Li. याचा अणुक्रमांक आहे 3 किंवा अणूमधील इलेक्ट्रॉन संख्यासुद्धा किती आहे 3. मग 3 इलेक्ट्रॉन आहेत तर K कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता किती असते जास्तीत जास्त 2 म्हणून K कवचामध्ये म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील आणि 3 मधून 2 गेले 1 राहिला मग 1 इलेक्ट्रॉन पुढच्या कवचामध्ये म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये ते कुठे येईल L कवचामध्ये. तर अशा प्रकारे या कवचामधील इलेक्ट्रॉन वितरण अशा पद्धतीनं लिहिलं जातं. K कवचामध्ये 2 आणि L कवचामध्ये 1. तर संख्या स्वरूपामध्ये ते लिहिताना 2 स्वल्पविराम 1 असं लिहितात. त्याच्यानंतर कार्बन. कार्बनची संज्ञा आहे
सी. कार्बनचा अणुअंक आहे 6 किंवा कार्बनच्या अणूमधील इलेक्ट्रॉन संख्यासुद्धा किती आहे 6. मग त्याचं इलेक्ट्रॉन वितरण, कवचातील इलेक्ट्रॉन वितरण कसं येईल? पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील. इलेक्ट्रॉन संख्या किती आहे 6, म्हणजे 6 मधून 2 गेले, राहिले 4. मग राहिलेले 4 जे आहेत ते 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचामध्ये म्हणजे यल कवचामध्ये येतात. तर संख्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं येईल? 2 स्वल्पविराम 4. त्याच्यानंतर नायट्रोजन. आता नायट्रोजन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? एन, कॅपिटल एन. मग नायट्रोजनचा अणुअंक आहे 7 किंवा नायट्रोजन अणूच्या केंद्रकामध्ये 7 प्रोटॉन असतात आणि 7 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून अणूमधील इलेक्ट्रॉनांची संख्या किती आहे? 7. मग आता कवचनिहाय इलेक्ट्रॉन वितरण कसं येईल? तर पहिल्या कवचामध्ये म्हणजे के कवचामध्ये 2. बघा, के कवचाची कमाल धारकता 2 असते म्हणून इथं दिलेले आहे. यल कवचाची कमाल धारकता 8 असते म्हणून इथं 8 लिहिलेले आहे. यम कवचाची कमाल धारकता म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावण्याची क्षमता 18 असते, ते 18 दिलेले. आणि एन कवचाची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता किती असते? 32, म्हणून हे कंसामध्ये 32 दिलेले. तर नायट्रोजनचा अणुअंक आहे 7, इलेक्ट्रॉन संख्या आहे 7, पहिल्या कवचामध्ये 2, राहिले इलेक्ट्रॉन 5, 7 मधून 2 गेले म्हणजे राहिले 5, म्हणून दुसऱ्या कवचामध्ये म्हणजे यल कवचामध्ये इलेक्ट्रॉन किती येतील? 5. आणि हे इलेक्ट्रॉन स्वरूपण संख्या रूपामध्ये 2 स्वल्पविराम 5 अशा पद्धतीनं लिहिलं जातं. त्याच्यानंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन या मूलद्रव्याची संज्ञा आहे ओ. ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉनांची संख्या किती असते? 8, कारण ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8 प्रोटॉन असतात ऑक्सिजन अणूच्या केंद्रकामध्ये आणि 8 इलेक्ट्रॉन संख्यासुद्धा 8च आहे. मग पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, 8 मधून 2 गेले, राहिले 6. मग हे 6 इलेक्ट्रॉन कुठं असतात? दुसऱ्या कवचामध्ये म्हणजे यल कवचामध्ये. आणि संख्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 स्वल्पविराम 6 असे लिहितात. त्याच्यानंतर फ्लोरीन. आता फ्लोरीन याची संज्ञा आहे एफ, इलेक्ट्रॉन संख्या आहे 9. म्हणजे इथं पहिल्या कवचामध्ये 2, के कवचामध्ये 2 आणि यल कवचामध्ये किती येतील? 7. संख्या स्वरूपामध्ये लिहिताना ही 2 स्वल्पविराम 7. त्याच्यानंतर निऑन. निऑनची संज्ञा आहे यणी, याचा अणुअंक आहे 10 किंवा इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 10. मग पहिल्या कवचामध्ये 2, के कवचामध्ये 2 आणि यल कवचामध्ये 10 मधून 2 गेले, राहिले 8, म्हणून 8 इलेक्ट्रॉन हे कुठे येतील? यल कवचामध्ये येतील. आणि संख्या स्वरूपामध्ये हे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 असं लिहितात. आता सोडियम. आता सोडियम याची संज्ञा आहे यनी. सोडियम या मूलद्रव्याची संज्ञा Na आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन संख्या किती असते? 11. आता 11 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन येतील? 2. पहिल्या कवचामध्ये 2. 11 मधून 2 गेली, राहिले किती? 9. मग 9 इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या कवचामध्ये येतील का? नाही. तर दुसऱ्या कवचाची म्हणजे यल कवचाची कमाल धारकता ही किती आहे? 8. म्हणून 9 मधले 8 इलेक्ट्रॉन यल कवचामध्ये येतील. मग आता राहिला इलेक्ट्रॉन किती? 1. मग 1 इलेक्ट्रॉन पुढच्या कवचामध्ये म्हणजे तिसऱ्या कवचामध्ये म्हणजे यम कवचामध्ये राहिलेला 1 इलेक्ट्रॉन येईल. तर अशा प्रकारे पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये 1 म्हणजे के कवचामध्ये 2, यल कवचामध्ये 8 आणि यम कवचामध्ये 1 म्हणजे किती झाले हे इलेक्ट्रॉन? 8 आणि 2 10 आणि 1 11. तर अशा प्रकारे हे या इलेक्ट्रॉनांचं कवचनिहाय किंवा कक्षानिहाय अशा प्रकारे वितरण केलेलं असतं. मग हे संख्या रूपामध्ये 2 स्वल्पविराम 8 स्वल्पविराम 1 अशा पद्धतीनं लिहिलं जातं. त्याचप्रमाणे पुढचं मूलद्रव्य आहे क्लोरीन. क्लोरीनची संज्ञा आहे Cl.
क्लोरीन अणूच्या केंद्रकामध्ये 17 प्रोटॉन असतात आणि 17 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून याच्यामध्ये इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 17. मग आता या 17ची कवचनिहाय विभागणी किंवा वितरण कसं केलेलं असतं? तर पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, 17मधून हे 2 आणि 8 10 गेले म्हणजे राहिले 7. हे यम कवचामध्ये म्हणजे तिसऱ्या कवचामध्ये येतील. म्हणजे के कवचामध्ये 2, यल कवचामध्ये 8 आणि यम कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन. तर अशा हे संख्या स्वरूपामध्ये 2 स्वल्पविराम 8 स्वल्पविराम 7 असं लिहिलं जातं. त्याच्यानंतर आर्गॉन. आर्गॉन या मूलद्रव्याचा अणुअंक आहे 18 आणि इलेक्ट्रॉन संख्यासुद्धा याच्यामध्ये किती असते? 18. म्हणून याची विभागणी कशी केलेली आहे? तर के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, यल कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन, 8 आणि 2 10 राहिले 8 इलेक्ट्रॉन. मग ते 8 इलेक्ट्रॉन यम कवचामध्ये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण संख्या रूपामध्ये काय येईल? 2 स्वल्पविराम 8 स्वल्पविराम 8. आणि शेवटचं इथं दिलेलं मूलद्रव्य आहे ब्रोमीन. याची संज्ञा आहे Br. याच्या इलेक्ट्रॉन संख्या आहे 35. तर इलेक्ट्रॉनांची संख्या किती आहे? 35. मग या 35ची विभागणी किंवा वितरण कसं केलेलं आहे? तर पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचाची कमाल धारकता किती आहे? 8 आहे, म्हणून दुसऱ्या कवचामध्ये 8. 8 आणि 2 10. आता तिसऱ्या कवचाची कमाल धारकता किती आहे? 18, म्हणून तिसऱ्या कवचामध्ये 18. मग हे 18 आणि 2 20 आणि हे 28. म्हणजे 35मधून 28 गेले, राहिले किती? 7. मग हे 7 इलेक्ट्रॉन चौथ्या कवचामध्ये म्हणजे यन कवचामध्ये असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी या ब्रोमीन या मूलद्रव्याच्या अणूचं इलेक्ट्रॉन वितरण कसं असतं? तर के कवचामध्ये 2, यल कवचामध्ये 8, यम कवचामध्ये 18 आणि यन कवचामध्ये 7. म्हणजे इथंही ब्रोमीन अणूमध्ये ही 4ही कवचं पूर्ण झालेली आहेत. के, यल, यम, यल. तर हे संख्या स्वरूपामध्ये कसं येईल? 2 स्वल्पविराम 8 स्वल्पविराम 18 स्वल्पविराम 7. तर अशा प्रकारे या ठिकाणी या मूलद्रव्यामध्ये कक्षानिहाय इलेक्ट्रॉनांचं वितरण किंवा विभागणी केलेली असते. तर हे या सारणीमध्ये किंवा या तक्त्यामध्ये आपल्याला वेगवेगळी मूलद्रव्ये दिलेली आहेत, त्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून इलेक्ट्रॉनांचं वितरण कशा पद्धतीनं कवचनिहाय किंवा कक्षानिहाय केलेलं असतं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता हेच अणूचं रेखाटन, हे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते कवचांच्या रेखाटनाने सुद्धा दाखविलं जातं. तर हेच इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे कक्षानिहाय इथं दिलेलं आहे सारणीमध्ये, पण हेच कवचांचं रेखाटन करून सुद्धा दाखवलं जातं. तर अशा पद्धतीनं हे या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन स्वरूपण दाखवलं जातं. आता संयुजा आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर संयुजा म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेचं मापन आहे. म्हणजे संयुजा हे काय असतं? मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेचं मापन आहे. म्हणजे संयुग निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्या मूलद्रव्याचा अणू जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो हे दर्शवणारी संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची काय असते? संयुजा असते. म्हणजे संयुजा हे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या आहे थोडक्यात. तर हे आपण पाहिलेले. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे कक्षानिहाय केलेली इलेक्ट्रॉनांची वाटणी. तर दोन्हीचा अर्थ बघा, संयुजा म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेचं मापन आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकामध्ये असणारे म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉनांची, इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? तर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय केलेली विभागणी किंवा वाटणी किंवा वितरण, तर त्यालाच इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणतात. तर हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण मागच्या सारणीमध्ये बघितलेले मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं केलं जातं.
हेच इलेक्ट्रॉन स्वरूपण रेखाटन आकृतीच्या साहाय्याने सुद्धा केलं जातं. तर इथं हा हायड्रोजन या मूलद्रव्याचा अणू आहे. इथं हायड्रोजनची संज्ञा दिलेली आहे. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकाबाहेर 1 इलेक्ट्रॉन असतो म्हणून इथे 1 इलेक्ट्रॉन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हेलियम हे मूलद्रव्य, या मूलद्रव्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, तर इथे हे 2 इलेक्ट्रॉन दाखवलेत. कार्बन हे मूलद्रव्य रेखाटनाच्या साहाय्याने अशा पद्धतीने दाखवलं जातं. इथं कार्बन ही मूलद्रव्य, त्याची संज्ञा Ca. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. कार्बनचा अणुअंक 6 आहे, इलेक्ट्रॉन संख्या 6 आहे, म्हणून पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर निऑन हे मूलद्रव्य इथं दाखवलेले बघा. तर निऑन या मूलद्रव्याचा अणुअंक 10 आहे किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनांची संख्यासुद्धा किती 10 आहे. इथे Ne ही निऑनची संज्ञा आहे. 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचामध्ये, 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचामध्ये म्हणजे L कवचामध्ये. त्याचप्रमाणे सोडियम अणूचं रेखाटन अशा पद्धतीनं केलं जातं. त्या सोडियम या मूलद्रव्याच्या अणूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाचं हे रेखाटन. या ठिकाणी सोडियमची संज्ञा Na. सोडियमचा अणुअंक आहे 11, म्हणजे सोडियम अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन 11 असतात, इलेक्ट्रॉनसुद्धा किती असतात 11 असतात. तर पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, K कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, L कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. K कवचाची कमाल धारकता 8 असते म्हणून 8 इलेक्ट्रॉन आहेत. राहिला इलेक्ट्रॉन 1 तो तिसऱ्या कवचामध्ये म्हणजे M कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन स्वरूपणाचं रेखाटन या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे रेखाटन करूनसुद्धा आपल्याला त्या मूलद्रव्याच्या अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शविता येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी पुस्तकामध्ये बघा थोडे आठवा म्हणून प्रश्न दिलेले आहे. तर पुढील रेणुसूत्रांचा उपयोग करून HCl, O, S, N, C, Br, I आणि Ne यांच्या संयुजा ठरवा. म्हणजे हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, कार्बन, ब्रोमीन, आयोडीन आणि सोडियम यांच्या संयुजा ठरवायच्या आहेत. तर या मूलद्रव्यांच्या संज्ञा इथं दिलेल्या आहेत. त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा पाठ असणं, माहीत असणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता इथं रेणुसूत्र दिलेले आहेत. तर हायड्रोजनचं रेणुसूत्र H2, त्याच्यानंतर HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, H2O म्हणजे पाणी, H2S, NH3, CH4, HBr, HI आणि NaH ही काय आहेत या ठिकाणी रेणुसूत्र दिलेली आहेत पदार्थाची. तर याच्यावरून या रेणुसूत्रावरून आपल्याला हे जे या मूलद्रव्यांच्या काय करायच्या आहेत संयुजा ठरवायच्या आहेत. तर आता इथे बघा H2O म्हणजे पाणी. तर इथं हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार झालेला असतो. पण इथं तिरकस आपण गुणाकार करायचा इथं. म्हणजे हायड्रोजन हा काय करतो 2 इलेक्ट्रॉन देतो ऑक्सिजनला, आणि म्हणून ऑक्सिजनची संयुजा किती आहे 2 आणि हायड्रोजनची संयुजा किती 1 आहे. कारण ऑक्सिजनच्या इथं काहीच लिहिलेलं नाही म्हणून ऑक्सिजनच्या इथं काहीच लिहिलेलं नाही म्हणजे ते 1 आहे, पण ते लिहिलेलं नसतं म्हणून हायड्रोजनची तिरकं घ्यायचं. ऑक्सिजनची संयुजा हायड्रोजनच्या इथं लिहिले 2 म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 येईल आणि हायड्रोजनची संयुजा किती येईल 1. कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन या ठिकाणी पाणी तयार झालेले H2O तयार झालेले. त्याचप्रमाणे इथे H2S हायड्रोजन सल्फाईड. आता इथेही तसंच Hच्या ठिकाणी काहीच लिहिलेलं नाही म्हणजे ती काय असते हायड्रोजनची संयुजा. म्हणजे हायड्रोजनची संयुजा किती आहे 1 आहे, काही लिहिलेलं नाही म्हणजे तिथे काय आहे 1 आहे. हायड्रोजनची संयुजा 1 आहे आणि H2च्या इथं 2 लिहिलेले. मग हे 2 हे काय आहेत Hच्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे या ठिकाणी सल्फरची संयुजा किती येईल 2 येईल. त्याच्यानंतर NH3. आता नायट्रोजनच्या इथं 1 आहे पण तो लिहिलेला नाही म्हणून 1 जी आहे ती हायड्रोजनची संयुजा येणार
आणि हायड्रोजनच्या इथं 3 लिहिले आहेत, म्हणून या ठिकाणी नायट्रोजनची संयुजा किती येईल? 3. असं तिरकं करायचं. हे दुसरं जे मूलद्रव्य आहे त्याच्या खाली लिहिलेली जी संख्या असते ती म्हणजे पहिल्या मूलद्रव्याची संयुजा असते, आणि पहिल्या मूलद्रव्याच्या इथं जी लिहिलेली संख्या असते ती म्हणजे काय असते? दुसऱ्या मूलद्रव्याची संयुजा असते. तर इथं नायट्रोजनची संयुजा येईल 3 आणि हायड्रोजनची संयुजा किती येईल? 1. त्याचप्रमाणे कार्बनची संयुजा किती येईल? 4, कारण हायड्रोजनच्या बाजूला 4 लिहिलेले आहेत. म्हणजे कार्बनची संयुजा 4 आणि हायड्रोजनची संयुजा म्हणजे कार्बनच्या इथं 1 लिहिलेले आहेत. म्हणजे ते लिहिलेले नाहीत पण तिथे 1 आहे, म्हणून हायड्रोजनची संयुजा किती येईल? 1. त्याचप्रमाणे HBr. आता इथं कुठलीही संख्या नाही, हायड्रोजन आणि ब्रोमीन एकत्र येऊन HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड तयार झालेले, म्हणून कुठलीही संख्या नाही. म्हणजे इथं हायड्रोजनचा पण 1 अणू आहे आणि Brचा पण 1 अणू आहे, संयोग पावतो, म्हणून या ठिकाणी हायड्रोजनची संयुजा किती येईल? 1 आणि ब्रोमीनची पण संयुजा 1 आहे. त्याच्यानंतर HI. याच्यामध्ये पण कुठलीही संख्या नाही, म्हणजे एक एक अणू एकत्र येऊन हायड्रोजनचा 1 अणू आणि आयोडीनचा 1 अणू एकत्र येऊन HI हे तयार झालेले, म्हणून दोघांचीही संयुजा काय आहे? 1 1. त्याच्यानंतर NaH. इथंही कुठलीही संख्या नाही आहे, म्हणजे 1 आहे, एक एक अणू आहेत. सोडियमचा 1 अणू आहे आणि हायड्रोजनचा 1 अणू आहे, म्हणून या ठिकाणी हायड्रोजनची पण संयुजा 1 आहे आणि सोडियमची पण संयुजा 1 आहे. तर या ठिकाणी बघा, या सूत्रांचा रेणुसूत्रांचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक ठिकाणी हायड्रोजनची संयुजा किती आलेली? 1च आहे. म्हणजे हायड्रोजनची संयुजा किती आहे? 1च आहे. आणि ह्या पुढची जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या संयुजा मात्र बदललेल्या आहेत. म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेचं मापन म्हणजे त्याला काय म्हणायचं? त्या मूलद्रव्याची संयुजा. म्हणजे ज्या वेळेला संयुगाची निर्मिती होते त्यावेळेला त्या मूलद्रव्याचे अणू संयोग पावत असतात आणि त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या किंवा घेतल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनांची संख्या त्याच्यावरून त्या मूलद्रव्याची संयुजा ही ठरवली जाते. तर अशा प्रकारे या रेणुसूत्रावरून आपल्याला रेणुसूत्राच्या निरीक्षणाने या मूलद्रव्याच्या संयुजा सांगता येतात. तर या ठिकाणी इथंपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. तर या भागावरती आधारित जे प्रश्न आहेत ते तुम्ही लिहायचे. धन्यवाद.